नमस्कार प्रेक्षको. हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, सध्याच्या युगामध्ये एखादी आनंदाची बातमी आली की मित्रपरिवार एकत्र येतो आणि पार्टी करू लागतो. बऱ्याचदा अशा या पार्टीमध्ये मद्यपानाचा समावेशसुद्धा असतो. अतिमद्यपान केल्यामुळे बऱ्याचदा दुष्परिणाम होताना आपण पाहतो आणि आपल्याला हे माहितीही आहे. परंतु समाजात असाही एक वर्ग आहे जो म्हणतो की प्रमाणित मात्रेमध्ये म्हणजे मर्यादित मात्रेमध्ये जर तुम्ही मद्यपान केलं तर ते औषधासारखं आहे. आता हे समज आहे की गैरसमज आहे? मद्यपाना निगडीत असे अनेक समज गैरसमजुतीबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे मद्यपान, समज गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. विषय आहे मद्यपान, समज गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत, राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई व कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेसेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर अनेक आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. सरांची ओळख आपल्याला झालीच आहे. सर पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर आजचा आपला विषय आहे मद्यपान आणि हा खूपच कॉमन असा विषय आहे. तर मद्यपानाबद्दलचं एक थोडंसं माहिती द्या, बेसिक माहिती म्हणजे व्याख्या काय आहे त्याची आणि त्याबद्दलचा काय इतिहास आहे त्याबद्दल जरा सांगा. हां, खूप छान प्रश्न आहे हा. मद्याची एकंदरीत जर परिस्थिती बघितली इतिहासाची तर किमान 10,000 वर्षापूर्वीपासून मनुष्याला मद्याविषयीची माहिती आहे. पौराणिक कथेच्यामध्ये वारुणी मद्य जे आहे ते समुद्रमंथनाच्या वेळेला काढलं गेलं ह्याच्याविषयी बऱ्याच लोकांना कल्पना असणार आहे. तांदळापासून तयार केलेली दारू जी आहे ती मडक्यामध्ये ठेवल्यानंतर ते मडकं जे आहे रापलेलं आतून दारूनी याच्या उत्खननात मिळालेले जे अवशेष आहेत तेही आपल्याला सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मद्याचा जो उल्लेख आहे तो त्या संस्कृतीपासून आहे असं जर लक्षात घेतलं तर खूप जुना काळ जो आहे तो याच्यामध्ये व्यतीत झालेला आहे आणि लोकांना त्याची कल्पना आहे. अल्कोहोलयुक्त आणि त्याच्यामध्ये इथाईल अल्कोहोल जे आहे, मिथेनॉल जे असतं ते विषारी आहे, पण इथाईल अल्कोहोल जे आहे ते युक्त अशी जी पेय आहे त्याला मद्य म्हटलं जातं. हा एक भाग. आणि ज्याचं व्यसन लागतं, भान हरपतं, शरीर आणि मनावरती ज्याचा छोट्या प्रमाणामध्ये औषध म्हणून वापर केला तर त्याच्यातून अनेक आजार घालवता येतात. परंतु बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर ते घेतलं जातं विलासी वृत्तीमुळं. राजस आणि तामसिक अशी ही गोष्ट असल्याकारणानं ते अनेक आजारांचं ते कारण आहे. मुख्य म्हणजे मद्य हे त्रिदोष प्रकोपक आहे. कोणतंही असलं तरी त्याचा त्रिदोषांच्यावरती परिणाम येतो आणि त्यामुळं वात, पित्त आणि कफाचे सगळे आजार जे आहेत ते त्यातून उत्पन्न होतात. तर ही मद्याची जी गोष्ट आहे ना ती लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता आधुनिक शास्त्राच्या हिशोबाने जर बघितलं त्या मद्याचे प्रकार जर आपण बघायला सुरुवात केली ना तर ह्याचा संबंध इतका काय येत गेला आणि वेगवेगळे प्रकार का होत गेले हे जर बघितलं तर बऱ्याच धर्मामध्ये याचं सेवन जे आहे ते ग्राह्य धरलं जातं आणि बऱ्याच पार्टी किंवा लग्न वगैरे ह्याच्यामध्ये ह्याच्याशिवाय दुसरं प्रकरणच काही नाही किंवा तो कार्यक्रम पूर्ण नाही असं धरलं जातं आणि त्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो आपोआपच खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलेला आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे की पैसा वाढला की भोग वाढायला लागतात. आणि त्यामुळे आता सुबत्ता जी आहे ती बऱ्यापैकी आहे. 30-40 वर्षापूर्वीचा काळ जे आहे त्यावेळेला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि हॉस्पिटलमध्ये काम करायचो तर लोकांच्याकडे 4 आणेसुद्धा नसायचे. पण आता बऱ्यापैकी पैसा सगळ्यांच्याकडे असतो. एकच मूल असतं. त्यामुळं बऱ्याच जणांची व्यसनं जी आहेत ना ती होत असतात. चोरून लपून केलेली गोष्ट आता उघड्यावरती व्हायला लागलेली आहे. वडील आणि मुलं एकत्र बसून प्यायला लागलेली आहेत. तर हा सगळा दैवदुर्रोल्लास इतका जबरदस्त आहे की यांनी समाज पोखरत चालला आहे आरोग्याच्या हिशोबाने. आणि मद्याचं विधिवत सेवन कसं करायचं हे एकदा बघितलं ना की तुमच्या लक्षात येईल या गोष्टीला किती व्हॅल्यू आहे किंवा गरिमा आहे त्याची ती. आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण भारतवर्षावरती होणार आहे, नवे नवे संपूर्ण जगावरती होणार आहे. तर हा भाग लक्षात घेऊन ह्या विषयाकडे आपण जेव्हा बघतो ना तेव्हा त्याचे प्रकार बघणं खूप गरजेचं असतं. तर वेगवेगळे प्रकार जे मद्याचे आपण बघतो व्यवहारामध्ये, त्याच्यामध्ये बियर आपण बघतो, वाईन बघतो किंवा रेड वाईन जी असते ती बघतो आणि व्हिस्कीसारखी रमसारखी गोष्ट बघतो, व्होडकासारखं मद्य आपण बघतो. तर पहिल्यांदा कसं होत होतं की बिअरसारखा जो भाग आहे तो लक्षात घेऊन त्यात 5 ते 15% दारूची उत्पत्ती व्हायची फर्मेंटेशनमुळं किंवा यीस्टच्या प्रक्रियेमुळं. पण डिस्टिलेशनचा भाग ज्यावेळेला सुरू झाला आणि दारू गाळणं हा प्रकार वेगळ्या पद्धतीने जेव्हा सुरू झाला ना त्यावेळेला मध्ययुगातून ही जी कल्पना आहे ती पुढं यायला सुरुवात झाली. आणि मग बटाट्यापासून किंवा धान्यापासून वोडका तयार करणं किंवा ब्रँडी जी आहे ती द्राक्षापासून किंवा फळापासून तयार करणं किंवा व्हिस्की जी आहे ती अशीच धान्याच्यापासून तयार करणं हा भाग ज्यावेळेस सुरू झाला ना त्यावेळेला अल्कोहोलचं प्रमाण हे वाढायला लागलं. आणि अल्कोहोलचं प्रमाण वाढल्या कारणानं व्यसनाधीनता जी आहे ती वाढायला लागली. तर हे जर लक्षात घेतलं तर हे प्रकार पूर्वीच्या काळापासून आधुनिक शास्त्रात सांगितलेले आहे. पण हे प्रकार काय तुम्ही घेऊन बसला. आयुर्वेदामध्ये जर बघितलं तर 84 पद्धतीच्या आसयोनी सांगितलेल्या आहेत. वनस्पतीचं पान आहे, फूल आहे, फळ आहे, साल आहे, देठ आहे, मुळं आहेत, आतला नार भाग आहे, सार भाग आहे. असं सगळं जर बघितलं तर त्यापासून तयार होणारा जो भाग आहे मद्याचा तो आयुर्वेदाने खूप समग्र पद्धती सांगितलेला आहे. आणि नंतर सुरा जी आहे ती वेगळी, मदिरा वेगळी, जगल नावाचा जो भाग आहे तो वारुणी वेगळी, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा सांगितलेले हे खूप महत्त्वाचं आहे. कारण औषध म्हणून ही गोष्ट जर वापरायची असेल तर मग त्याची मात्रा खूप कमी होत असते, हेही लक्षात घेणं कुठंतरी गरजेचं आहे. आता हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या या गोष्टी आपण जेव्हा बघतो त्यावेळेला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या ज्या आहेत त्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे मद्याचे गुणधर्म. तर मद्य आणि शरीरामध्ये एक ओज नावाचा चांगला घटक असतो. आपल्या शरीरातल्या रस रक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र याचा जो साररूप चांगला भाग आहे त्याला ओज असं म्हटलं जातं. ओजस्वी वाणी, ओजस्वी व्यक्ती, ओजस्वी व्यक्तिमत्व, त्वचा ओजस्वी असणं हे सगळं जे आहे ना त्या ओजाशी संबंधित आहे. आणि हे कांती देणारं असं बलवर्धन करणारं आयुष्याची वाढ करणारं असं शरीरातले जे प्रकरण आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट गुणधर्म कोणाचे आहेत तर दारूचे आहेत. आणि त्याच्यात आम्लरस जो आहे ना तो फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. आम्लरसामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काही तर मद्य म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. पण या आम्लरसाचा जास्ती परिणाम झाल्यानंतर काय घडू शकतं हेही आपण बघणार आहे. तर मद्याच्या गुणधर्मामध्ये मुख्य म्हणजे ते उष्ण आहे, आम्लरसाचा आहे, रुक्ष आहे, त्याचा परिणाम जो शरीरावरती येतो तो सूक्ष्म आहे, त्यामुळं छोट्या छोट्या पोकळ्यांच्यामध्ये ते घुसत असतं. व्यवायी आणि विकाशी म्हणजे त्याचे पचन न होता ते शरीरामध्ये व्याप्य पाकाय कल्पते अशा पद्धतीने जातं. ह्याच्याबरोबर विषदत्व म्हणजे स्वच्छ करण्याचा गुणधर्म जो आहे तो त्याच्या ठिकाणी असतो. आशुकारी आहे म्हणजे ते घेतल्यानंतर त्याचा परिणाम इमिजिएट विमान उडणं ज्याला म्हणतो ना आपण हे पटकन घडण्याचं कारण जे आहे ते ह्या मद्याच्या गुणांच्यामध्ये हे येत असतं. आता या मद्यातून उत्पन्न होणारे आजार जर बघितले ना तर मग लक्षात येतं की ह्याचं सेवन कसं करण्याचा विधी जो आहे ना तो जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कशाही पद्धतीने जर घेतलं तर काय परिणाम येणार आहे हेही तुम्हाला याच्यातून समजून येणार आहे. तर आम्लरस जो आहे तो रक्ताला बिघडवणार आहे, रक्तवाहिन्यांना बिघडवणार आहे, रक्ताचं मूलस्थान जे यकृत आहे त्याला बिघडवणार आहे. इतकंच नव्हे तर आपल्या मनावरती, बुद्धीवरती आणि जीवात्म्याच्या वरती परिणाम करणारे. आता आत्म्यावरती कोणत्याच गोष्टीचा परिणाम होत नाही, पण लिंगदेह जो सांगितलेला आहे शरीरामध्ये आपल्या त्याच्यावरती याचा परिणाम जो आहे तो मन, बुद्धी, अंतःकरण, चतुष्टय याच्या हिशोबाने येत असतो. आणि म्हणून हा विषय जो आहे तो त्या पद्धतीने लक्षात घेणं गरजेचं आहे. भांडं तापवलं की जसं आतलं पाणी तापतं तसं शरीर उपतप्त झालं किंवा चुकीच्या पदार्थांनी तयार झालं की आपलं मन जे आहे ते सुद्धा विकृत व्हायला लागतं. अन्नम वृत्तिकराणाम असं म्हटलेलं आहे. असं जर असेल तर मग ह्याचा परिणाम कुठं येतो आणि कसा येतो हे जर बघितलं तर चक्कर येणं हा पहिला भाग त्यातून उत्पन्न होतो. तोंडाची रुची हळूहळू जी आहे ती दारूमुळं जायला लागते. पहिल्यांदा भूक वाढल्यासारखी वाटते परंतु नंतर मात्र आपल्या शरीरामध्ये शैथिल्य यायला सुरुवात होते.
शरीरामध्ये डोळ्याच्या ठिकाणी जो तिमिर नावाचा विकार आहे ना तो तयार होतो. तिमिर म्हणजे डोळ्याला अहितकारक आहे, त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि आंबट गोष्टी या आहेत. पालेभाज्या या आयुर्वेदाने अचक्षुषी सांगितलेल्या आहेत. म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं त्याचं, त्या आम्लविपाकी असल्याकारणाने ह्या गोष्टी घडतात. तर आंबटपणा जो आहे तो डोळ्याला त्रास द्यायला लागतो. त्याच्यावरून तुमच्या अंगाला जी खाज आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात ती सुटायला लागते. चक्कर येण्याच्या बरोबरीने एक वेगळं लक्षण येतं ते म्हणजे स्मृतीनाश किंवा डिसिजन मेकिंग कपॅसिटी जी आहे ती आपली कमी व्हायला लागते. पॉवर ऑफ ॲक्विजिशनसुद्धा कमी व्हायला लागते. तृष्णा जी आहे ती वारंवार म्हणजे तहान लागणं हा प्रकार जो आहे तो व्हायला लागतो. त्याच्यानंतर शरीराला सूज येणं, विसर्प म्हणजे हार्पी दुष्टसारखी लक्षणं येऊन शरीराची विस्फोट उत्पन्न होणं, ह्याच्याबरोबर यकृताचा आजार जो आहे ना तो त्यातून उत्पन्न होऊन कामला उत्पन्न व्हायला लागते, काळी उत्पन्न व्हायला लागते. याच्याबरोबर पंडुरोग म्हणजे ॲनिमियासुद्धा हळूहळू डेव्हलप व्हायला लागतो. आणि हे दोन्ही ज्यावेळेला होऊन तरी मद्य पिलं जातं चुकीच्या पद्धतीने आणि खाण्याने, त्यावेळेला यकृताचा ऱ्हास होऊन लिव्हर सिरॉसिस व्हायला लागतं आणि मग पोटात पाणी साचून जलदर व्हायला लागतो. रक्तपित्त नावाची एक भयंकर संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी याच्यामध्ये घडते. इसोफेजियल व्हरायसिस ज्याला म्हणतात तसं उत्पन्न होऊन नाकातोंडातनं रक्त वगैरे येऊ शकतं आणि शौचाच्या मार्गावाटे डांबरासारखी काळी संडास लावणं हे प्रकरण जे आहे ना ते हळूहळू त्या जलदरामध्ये होणं सुरू होतं. बऱ्याच लोकांना कसं होतं की मनामध्ये असा विचार येतो की आता दारू आपण इतके दिवस पिलेले आता सोडूया, आपल्या तब्येतीचा जो भाग आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे, मुलं बाळ मोठी व्हायला लागलेली आहेत, सगळं लक्षात घेऊन मध्यम वय आलेलं आहे, तर एकदम दारू सोडून देतात आणि एकदम दारू पुन्हा प्यायला सुरुवात करतात. तर हे महाभयानक त्रासदायक प्रकरण आहे. ह्याच्यातून ध्वंसक आणि विक्षय असे दोन आजार जे आहेत ना ते शरीराच्या वरती ताबा घेतात आणि त्यामुळं काय होतं की शरीरामध्ये कफ वाढणं हे प्रकरण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू होतं. ह्याच्याबरोबर कंठ आणि तोंड जे आहे ना आतनं सगळं सुकल्यासारखं असं प्रत्येक वेळेला जाणीव व्हायला लागते. शब्द सहन होईनासा होतो. कोणी काही थोडीशी बडबड केली की एकदम असं वाटतं की आता तू बसलेलं बरं असं त्या रुग्णाला वाटायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबर तंद्रा आणि निद्रा हे प्रकरण जे आहे ना ते त्या ध्वंसकामध्ये उत्पन्न होतं. विक्षय नावाचा जो आजार आहे ह्यातूनच जो उत्पन्न होतो काही लोकांना, त्यात हृदरोग हे प्रधान लक्षण सांगितलेलं आहे. हे हार्टशी संबंधित विकार उत्पन्न होतात. कंठरोग म्हणजे घशाशी, नाकाशी, तोंडाशी संबंधित सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या दारूच्या अचानक घेण्याने आणि अचानक सोडण्याने होत असतात. ह्याच्याबरोबरीनं आपल्या शरीरामध्ये मनाच्या संबंधित काही जी लक्षणं येतात त्याच्यामध्ये मूर्छा उत्पन्न होणं, छर्दी म्हणजे उलटी होणं, मळमळ सतत होणं, कावीळ होणं, सतत बारीक चोरटा ताप असं लक्षण जे आहे ते अशा लोकांना उत्पन्न होतं. तर ही साधी संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी नाही आहे. एकदम दारू पिणं आणि एकदम मध्येच सोडणं ह्याच्यामुळे होणाऱ्या या घटना आहेत. तर असं लक्षण ज्यांना असेल ना त्यांनी जवळच्या वैद्याला जाऊन भेटणं आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे ना ते करणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यावरून काही इतर लक्षणंसुद्धा आहेत की जी दारू पिण्यामुळे उत्पन्न होतात. काही लक्षणरूप आजार आहेत आणि काही व्याधीरूप अशा गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. बरोबर आहे. फार महत्त्वाची माहिती सांगितली सर. आपण मद्याबद्दलचा इतिहास आपण जाणून घेतला आहे. त्यासोबतच सर आता एक प्रश्न येतो की तुम्ही म्हणाले की मद्य हे त्रिदोष प्रकोपक आहे. तर माणसांमध्ये वातपित्त, कफ हे प्राधान्याचे अनेक प्रकृती असतात. तर कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीसाठी ते चांगलं आहे आणि कोणत्या प्रकृतीसाठी ते खूप घातक आहे? कोणी घेऊ नये मद्यपान? त्याबद्दल जरा सांगा. कसं होतं, मद्य हे आम्लरसात्मक असल्याकारणानं आणि शरीरात त्याची उत्पन्न होणारी लक्षणं जास्ती घेतल्यानंतर हे वात आणि पित्त प्रकृतीच्या लोकांना खूप त्रासदायक आणि धोकादायक असतं. कफ प्रकृतीच्या माणसाचा थ्रेशोल्ड हा जरा वेगळा असू शकतो आणि त्याला त्याची उपयुक्तता जास्ती असू शकते आणि त्याचा त्रास होण्याची त्याची जी लिमिट आहे ती थोडीशी पुढची असू शकते. परंतु हे झाल्याकारणानं उत्पन्न होणारा जो भाग आहे तो असा होतो की मनावरतीही परिणाम करतो आणि शरीरावरतीही परिणाम करतो आणि त्यातनं मगाशी सांगितलं तसं ENTशी संबंधित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्रासदायक व्हायला लागतात. प्रलाप हे लक्षण त्याच्यामध्ये येतं. कंपवात हे जे लक्षण आहे ना हातपाय कापणं हे या रुग्णांना जास्त मोठ्या प्रमाणात आढळून येतं. त्यामुळे वात प्रकृती या लोकांनी आणि पित्त प्रकृती या माणसांनी जपून या गोष्टी करणं गरजेचं आहे. वाईट स्वप्न पडणं, नसलेल्या गोष्टी दिसणं किंवा ऐकणं, हॅल्युसिनेशन्स किंवा भास ज्याला म्हणतो ना जे सिझोफ्रेनियाचं लक्षण असतं त्याच्यामध्ये हा भाग उत्पन्न होतो आणि त्यामुळे सिझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तींना आम्ही दारू पिलेल्या माणसांच्या आजारांची ट्रीटमेंट करत असतो आणि त्यांना त्याचा फायदा होत असतो. आपल्या पोटातली ग्रहणी किंवा लहान आतडं जे आहे त्याच्या आतमध्ये आपल्या ब्रेनचं टिश्यू तयार होतं असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे पोटात गेलेलं मद्य जे आहे ते पहिल्यांदा लहान आतड्याला दुष्ट करतं किंवा विकृत करतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो नंतर आपल्या मेंदूवरती यायला सुरुवात होते. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन याची ट्रीटमेंट जी आहे ना ती सुद्धा आपल्याला बघायची आहे या लक्षणांच्या बरोबरीनं. बरोबर आहे. प्रेक्षक हो, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबतच सरांनी आपल्यासाठी आणखीन काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत.
ते टिप्स कोणते तेही पाहणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 1, चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी कपर्दिक भस्म, कवडीचे भस्म लिंबाच्या रसात खलून लावावे किंवा मसुरीच्या डाळीचे पीठ लिंबाच्या रसात खलून चेहऱ्याला लावावे. हा प्रयोग सतत 7 ते 21 दिवस करावा. टिप नंबर 2, नाकातील मांस वाढले असेल किंवा नाकातील हाड वाढले असेल तर गाईचे तूप, अस्सल केशर व डिकेमाली चूर्ण सर्व समप्रमाणात एकत्र करून घोटून मलम तयार करावे. हे मलम हुंगण्यासाठी, नाकाला बाहेरून लावण्यासाठी व नाकामध्ये 1 ते 2 थेंब टाकण्यासाठी वापरावे. याचा प्रयोग सलग 3 महिने करावा. तर प्रेक्षको, आज आपण चर्चा करत आहोत मद्यपान आणि त्याच्याबद्दलचे समज आणि गैरसमज या बाबतीत. आणि ब्रेकमध्ये जाण्याच्या आधी सरांसोबत आपण चर्चा करत होतो की मद्यपान कोणी करू नये त्याबद्दल. त्यासोबतच मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की मद्यपानाच्या अवस्था कोणत्या आहेत आणि समजा मद्यपान करायचं असेल तर त्याबद्दलचं शास्त्रोक्त विधी कोणती आहे ते सांगून द्या. बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा. असं होतं की मद्य घेतल्यानंतर उत्पन्न होणारी जी लक्षणं आहेत ना, ती बघणं खूप गरजेचं आहे. आणि आयुर्वेदाने याचा संबंध जो आहे तो डायरेक्ट ओजाशी असा धरलेला आहे. आणि ओजाचा संबंध आपल्या मन, बुद्धी, शरीराची व्याधी प्रतिकारशक्ती वगैरे या सगळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. कारण मद्य पहिल्यांदा घेतल्यानंतर पहिला परिणाम जो येतो त्यात ओजाला काही धक्का लागत नाही, परंतु मद्य पोटात गेल्या कारणाने एक आल्हादयुक्त अशी भावना लोकांना उत्पन्न होते. आनंदयुक्त असा एक भाग उत्पन्न होतो. प्रीतिवर्धन होतं, म्हणजे सगळ्या लोकांच्याविषयी हाय हॅलो आणि प्रेमाची भावना जी आहे ती उत्पन्न व्हायला लागते. वाद्य, संगीत, नृत्य किंवा कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे ते आवडायला लागतं. तो आवाज ऐकावा असं वाटायला लागतो. बुद्धिस्मृती, त्याच्यानंतर आपलं इंद्रिय जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती दोषयुक्त असं काम करत नाहीत किंवा खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत असंही होत नाही. अशा इन बिटवीन बॅलन्स असलेली अशी ही अवस्था असते. ही झाल्यानंतर तरी जर दारू घेतली गेली किंवा मद्य घेतलं गेलं तर मग तो ओझ्याचा थोडासा ऱ्हास होतो. आणि हा एकदा ऱ्हास झाला ना की वारंवार तेच बोललं जातं. जागासारखं बदलून वेगवेगळ्या ठिकाणी तो माणूस जो आहे तो बसायला लागतो. त्याच्या स्मृतीचा जो आहे तो नाश व्हायला लागतो. निर्णय क्षमता त्याची कमी व्हायला लागते. बुद्धीवरती त्याचा विकृत परिणाम यायला लागतो. बोलणं जे आहे ते अस्पष्ट व्हायला लागतं. आणि इथेही लोक थांबत नाहीत आणि त्याच्या पुढं जाऊन ज्यावेळेला दारू घेतली जाते त्या ओझ्याच्या गुणांचा आत्यंतिक नाश होतो. आणि मग उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात विकृत आणि भयानक गोष्टी घडायला लागतात. बलात्कार होणं, खून, मारामाऱ्या, एकाला एक शब्द बोला की आरेला कारे हे उत्तर देणं, हे त्यामध्ये सुरू व्हायला सुरुवात होते. दुःख आणि सुखाची भावना जी आहे ती द्वंद्व जी आहे ती सगळी नष्ट होऊन जातात. आणि हे होत असताना दुसरी घडणारी घटना काय आहे की त्या व्यक्तीला चालताना तोल जो आहे तो सांभाळता येत नाही. त्याचं जे बोलण्याचं प्रकरण आहे त्याच्याबरोबरीने दारूचा हा अंमल त्याच्यावरती एवढा येतो की मूर्छा किंवा चक्कर येणं हे प्रकरण त्याच्यामध्ये घडायला लागतं. त्याचा रक्तदाब जो आहे तो हळूहळू वाढणं ही प्रक्रियासुद्धा त्याच्यामध्ये दिसायला लागते. ह्याच्याबरोबरीनं उन्मादासारखी अवस्था येते. म्हणजे एखादी व्यक्ती उन्मादी मनामध्ये भरकटलेले विचारून जशी वागायला लागते आणि काम करायला लागते तसा भाग जो आहे तो या तिसऱ्या अवस्थेमध्ये दिसतो. आणि तरी एखादी व्यक्ती पीत राहिली ना तर त्याचा संन्यासावस्था किंवा मृत्यू होण्यापर्यंतसुद्धा त्याची पाळी जाते. बऱ्याच वेळा पैजा लावून पिणं हे प्रकरण जे घडतं ना हे ह्या बाबतीत करणं अतिशय अयोग्य आहे. तुम्ही इडली खा, वडे खा, लाडू खा पैजा लावून, ते सुद्धा एका लिमिटपर्यंत. कारण अजीर्ण हा सुद्धा अजीर्णाच्या लक्षणामध्ये मृत्यू हे लक्षण आहे. त्यामुळे अन्नाचा सुद्धा अशा पद्धतीने वापर करू नये म्हटलेला आहे. तर दारूचं तर हे प्रकरण नक्की लक्षात घेण्यासारखं आहे. तर हा भाग एवढ्यासाठी सांगितला की प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी या अवस्थेतून त्याला जायलाच लागतं. आणि मग असं झाल्यानंतर दारू कुणी पिऊ नये
असं ज्यावेळेला ठरतं ना त्यावेळेला खरं म्हणजे कुणीच दारू नाही प्यायला पाहिजे. कारण मनावरती कंट्रोल असतं तर आपण ह्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने लक्षात घेतल्या असता आपली करिअर वेगवेगळ्या पद्धतीने तयार झाली असती. परंतु एन्जॉयमेंटसाठी पहिल्यांदा काही लोक दारू पितात, काही लोक जे असतात ते आपली करिअर होत नाही तर डिप्रेशनमध्ये जाऊन दारू पित असतात, कोणाचा प्रेमभंग झालेला असतो, कोणाला पैशाचं नुकसान झालेलं असतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे लोक एकत्र येऊन मग ते आपलं जे काय दुःख आहे ते हलकं करण्यासाठी म्हणून दारू पितात असं होतं. पण हा तुमच्या मनाचा आणि शरीराचा भाग झाला. वैद्यकीय शास्त्रातून जर बघितलं तर तुम्हाला हे असलं प्रकरण करून चालणार नसतं. त्यामुळे दारू पहिल्यांदा पिऊच नाही, किंबहुना दारू सुटण्याचा एकच काळ आहे आणि तो म्हणजे पहिला पेल्या घालण्याच्या आधी असं म्हटलं जातं. ते तेवढ्यासाठी गर्भिणी स्त्रीनी कधी हे मद्य सेवन जे आहे ना ते करायला नाही पाहिजे. त्याच्याबरोबर ज्याला मधुमेह आहे, रक्तदाब आहे, अशा व्यक्तींना हा त्रास जो आहे तो मद्याचा जो त्रास आहे तो त्याला सहन होणं शक्यच नसतं. रक्तपित्तासारखा आजार आहे, तुमचं ब्लड प्रेशर ऑलरेडी वाढलेलं आहे, नाकातनं रक्त वगैरे येतं आहे, शौचाच्या मार्गातनं मूळव्याधीचं रक्त पडतं आहे, तुम्हाला अल्सर आहे, आम्लपित्ताचा त्रास आहे, छर्दी किंवा उलटी तुम्हाला होते आहे, त्याच्याबरोबरीनं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही मद्यपान करत होतात आणि ते सोडलेलं आहे आणि फार छान पद्धतीने सोडलेलं आहे तर पुन्हा ते मद्य घेणं हे फारसं योग्य नसतं. ज्याला कोणत्याही गोष्टीच्या आहारी पटकन जाण्याची अशी विलासी वृत्ती असते त्यांनी मद्याकडे बघणंसुद्धा योग्य नाही आहे असं एकंदरीत म्हणायला पाहिजे. ज्याला खूप भूक लागलेली आहे, ज्याला खूप तहान लागलेली आहे, अशा व्यक्तीने मद्य घेणं हे अत्यंत त्रासदायक होऊ शकतं. कृश व्यक्ती आहे तर वजन वाढण्यासाठी त्याचा विधिवत उपयोग होतो, पण अन्यथा कृश व्यक्तीच्या शरीरातला वातदोष जो आहे त्याच्यावरून ह्याने जर पित्त वाढलं तर त्याच्या शरीराचा ऱ्हास लवकर होतो आणि त्याचं आयुष्य जे आहे ते कमी होऊ शकतं. ज्याला खूप मलावश्रम आहे, ज्याची वातपित्ताची प्रकृती आहे, अशा लोकांनी मद्य न घेणं हेच इष्ट असतं. एकाच प्रकारचं मोनोटोनस अन्न खाण्याची बऱ्याच लोकांना सवय असते. एक रसाभ्यास हा बलवर्ण जो आहे तो शरीरातला नष्ट करण्यामध्ये श्रेष्ठ आहे, दौर्बल्यकारणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही एकच मोनोटोनस खाणं खात असाल आणि दारू पित असाल तर तुमचं व्याधी प्रतिकारशक्ती, तुमचं शरीर आणि मन हे उत्तम पद्धतीचं तयार नसतं आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. परिश्रम झाल्यानंतर दारू घेऊन असं म्हटलं आणि नेमकं लोक उलट तेच करतात. दिवसभर कष्टाचं काम करतात आणि संध्याकाळी पुन्हा दारूच्या गुत्त्याकडे त्यांचे पाय जातात. हे अतिशय अयोग्य आहे. मनोरोगाची चिकित्सा तुमची चाललेली आहे आणि त्यावेळेस जर तुम्ही मद्यपान घेत असाल तर त्या ट्रीटमेंटचा तुम्हाला उपयोग होणार नाही आहे एक. आणि मद्यावर ती औषधी जी आहे ती जबरदस्त मोठ्या प्रमाणात ती शोषली जाऊ शकतात. त्यांचं एक्सक्रिशन जर व्यवस्थितरित्या झालं नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला होऊ शकतो. अतिमैथून करून जे थकलेले आहेत, अति चालण्यामुळे जे थकलेले आहेत, अति व्यायाम करून जे थकलेले आहेत, अति चिंता, शोक आणि भय ज्यांना झालेला आहे अशा लोकांच्या शरीरात वात जो आहे तो पहिले जात वाढलेला असतो. जे कोपिष्ट आहेत आणि वारंवार चिडतात, काम शोक भयाद वायू क्रोधात पित्तम त्रयोमला असं म्हटलेलं आहे. तर ह्या लोकांनी मद्यपान करणं हे अतिशय अयोग्य आहे. ग्रीष्म ऋतूसारखा ऋतू आहे तर त्यावेळेला मद्यपान टाळणं हेच खूप महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर चरकाचार्याने एवढंही सांगून ठेवलेलं आहे, ज्याच्याकडं पैसा आणि अडका कमी आहे अशा लोकांनी मद्य घेऊ नये. म्हणजे सगळ्या पद्धतीचे विचार सर्वंकष करून त्याचा विचार जो आहे तो चरक संहितेमध्ये आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर असं वाटायला लागतं की आपल्याला योग्य पद्धतीने मद्य कसं घेता येईल. तर त्याचा विधी चरकाचार्याने जो सांगितलेला आहे तो खूप वेगळा आहे. एक तर आपण सात्विक वृत्तीचे आहोत ना हे बघायला पाहिजे. सात्विक वृत्तीचे असेल तर राजस तामसाचं मद्य घेतलंच जाणार नाही. पण अशा व्यक्तीने जर ते घेतलं गेलं तर पहिले शरीराला अभ्यंग करायचा आहे, नंतर स्नान करायचं आहे, कपाळाला चंदनाची उटी जी आहे ती लावायची. हे सगळं झाल्यानंतर रत्नधारण आणि पुष्पधारण सुगंधी अशा गोष्टींचं सांगितलेलं आहे. आणि नंतर माफक प्रमाणात आपली प्रकृती, वय, लिंग, त्याच्यानंतर देश, कोणत्या देशात आपण राहतो आहे, आपल्याला आजार कोणते आहेत, आपल्या घराण्यामध्ये कोणते आजार आहेत, या सगळ्याचा विचार करून त्याची मात्रा ठरवायला पाहिजे. एक जे ड्रिंक असतं ते साधारण 30 ते 60 ml धरलं जातं. तर एक तो 2 ड्रिंक्स हा प्रकार जो आहे तो योग्य असा वाटत असतो आणि त्या पद्धतीने लोक घेत असतात. त्याच्या पुढे जायला लागल्यानंतर विंज ड्रिंकिंग जर त्यांचं सुरू झालं तर ते खूप त्रासदायक होऊ शकतं आणि म्हणून त्या मात्रेचा विचार जो आहे तो सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. देवांना अमृतोपम अशी जी गोष्ट आहे त्या पद्धतीने या मद्याचा विचार केला गेलेला आहे. आणि पितरं जी आहे त्यांना स्वतः या पद्धतीने मद्य जे आहे ना ते घेण्याची मुभा आहे किंवा त्यांना अर्पण करण्याची मुभा आहे. आणि सोमरसासारखा मनुष्यावरती त्याचा परिणाम यावा आरोग्य प्राप्तीसाठी, कांती आणि बलवर्धनासाठी म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याची मात्रा इतकी कमी असते की ही गोष्ट जी आहे ती खूप त्रासदायक होत नाही आणि त्याचा फायदा जो तो होण्याची शक्यता असते. पण इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चरकाचार्यांचं हे मत जरी असलं तरीसुद्धा काही गोष्टींची चव ही घेऊ नये. याच्यामध्ये विष आणि मद्याचा नंबर आहे. त्यामुळे ते कधी 5 ml 10 ml झाले आणि 10 100 ml झाले हे समजत नाही. इतकी आपली वृत्ती जी आहे ती सुखलोलूप असते.
त्याच्याबरोबर आपण तिकटामिकटाचा खातो, एकमेकाशी भांडतो, घरी शांती नसते, डोक्याला टेन्शन असतं, रात्री केव्हाही घरी येतो, काहीही खातो आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही मापात विधिवत जरी दारू पिली तरी तुम्हाला त्याचा त्रासच होणार आहे. त्यामुळे मद्य घेऊ नये, पण एक शास्त्रीय विधी जो आहे ना तो माहीत असणं कुठंतरी गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण सांगितल्या. पण ह्या मापात घेणाऱ्या लोकांना जो त्याचा परिणाम येतो, एस्पेशली कफप्रकृती या व्यक्ती, त्यांना अग्नीचं संदूषण चांगलं होतं, बुद्धिस्मृती एकाग्रावरती चांगला ड्राईव्ह बसतो आणि परंतु हे प्रमाण जास्ती व्हायला लागलं की शरीरात काम वासना जास्ती वाढणं, बुद्धी स्मृती एकाग्रता खराब होणं हे होतं. एस्पेशली काम वासनेच्या बाबतीत तर असं म्हणता येतं, इट प्रोवोक्स अँड प्रोवोक्स बट टेकेथ अवे द परफॉर्मन्स असं म्हटलं जातं. यांनी इच्छा खूप येते पण ॲक्ट सेक्शुअल होऊ शकत नाही आणि त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो यायला सुरुवात होते. तर हे विधिवत जरी प्रकरण असलं तरी कुठंतरी ह्याला आळा बसणं गरजेचं आहे. आणि हे जे लोक आत्ता घेत आहेत त्यांच्यासाठी हा विधी आहे. जे घेतच नाही आहे त्यांनी कृपा करून ह्याच्या मागं लागू नये असंच एकंदरीत आपल्याला सांगायला पाहिजे. बरोबर आहे. सर अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो. आता समाजामध्ये अनेक असे समज आणि गैरसमज असतात आणि मद्यपानाविषयी तर भरपूरच आहेत. त्यापैकी एक आहे की कृष्ण व्यक्तीने बरेचदा असं त्यांना सांगितलं जातं की तुम्ही बियर घ्या किंवा मग असं म्हणतात की समजा एखाद्याला किडनी स्टोन झाला असेल तर तो बियर जास्त प्रमाणात घे तर मग त्याने किडनी स्टोन पडेल किंवा खोकला झाला किंवा सर्दी झाली तर त्यासाठी रम वगैरे म्हणतात. तर हे खरं आहे खोटं आहे काय आहे त्याच्याबद्दल जरा सांगा. कसं होतं आता त्यातल्या त्यात बरी कोणती दारू त्यातल्या त्यात बरं का, म्हणजे हे सगळं वाईटच आहे. तर तांदळाची बियर जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने हे काम करते आणि दोष कमी उत्पन्न करते असं चरक संहितेमध्ये लिहिलेलं आहे. कृष व्यक्तीला त्यांनी तृप्तिग्न नावाचं औषध घ्यावं, शिरोधारा दुधाच्या कराव्यात, जेवणानंतर द्राक्षासव जे आहे ते घ्यावं अशा पद्धतीने. राजश्म्यातलं जे अन्न आहे त्यात पपई किंवा नारळाची बर्फी खाणं किंवा खजूर वगैरे खाणं, अंजीर खाणं असं जेवताना जर केलं तर त्याचं वजन चांगल्या पद्धतीने वाढू शकतं. आणि कार्शमेवम वरम स्थौल्यात नाही स्थूलच भेषजम असं म्हटलेलं आहे. बारीक असणं चांगलं स्थूल लोकांच्यापेक्षा, तर बारीक आहे तर जाड होण्याचा प्रयत्न शक्यतो न केलेलाच बरा. परंतु ते घेतलेलं आहे आणि लघवी अडवून ठेवलेली आहे बियर वगैरे घेऊन आणि नंतर लघवीला गेले तर उष्णता बाहेर पडली आणि खडे पडतात वगैरे. तर खडे पडण्यासाठी खूप भरपूर औषधं आहेत. मूतकडा आहे तर त्यासाठी इतर औषधं खूप चांगली आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही ज्या गोष्टींनी एखादी चांगली गोड गोष्ट घेऊन तुमचा आजार जात असेल तर कडुलिंबासारखं औषध कशाला वापरायचं, तसंच हे प्रकरण आहे. ते खडे पडताना तुमच्या यकृतावरती होणारा परिणाम, मेंदूवरती आणि मस्तिष्कावरती होणारा परिणाम आणि मनावरचा परिणाम, ह्याच्यावरून पैशाचं जे गणित आहे ते कसं जमणार आहे. तर ह्या शक्यतो गोष्टी टाळणं हेच इष्ट असतं आणि ते टाळून तुम्ही तुमच्या आजारासाठी औषधं घ्या. दारू पिऊन एखादी गोष्ट बरी होते असं म्हणताना त्याच्यामध्ये एकच भाग असतो की थोड्या प्रमाणात त्याचं प्रकरण जे आहे ते सुटू शकतं, परंतु कायमस्वरूपी ते होत नाही. एकदा स्थूलपणा त्याचा आला कृष व्यक्तीला समजा, तर मेदोरोग किंवा स्थूलपणा आणि मूळव्याध होणं हे जर दारूबरोबर असेल तर लिव्हर तुमचं लवकर डॅमेज होणार आहे आणि तुम्ही बारीक काय जगातच उरणार नाही इतपत तुमची वातावत होऊ शकते. असं जर असेल तर तो समज मनातला येतो, गैरसमज आहे असं लक्षात घ्या. योग्य गोष्टीची योग्य ट्रीटमेंट करा आणि या गोष्टीपासून लांब राहा. बरोबर. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. सिन्नरहून रुपेशजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो सर, लाल चौक, नाशिक वेस्ट, सिन्नर जिल्हा नाशिक इथून. माझा प्रश्न असा आहे की मद्यपान केलेली व्यक्ती मद्याच्या नशेमध्ये खरं बोलते असं म्हटलं जाते, परंतु नंतर जेव्हा त्याची नशा कमी होते तेव्हा आपण काय बोललो त्याला आठवत नाही. तर त्यांनी त्यामुळे त्याला येणारा विसराळूपणा, स्मृतिभ्रंश हा रोग होतो. तर त्याच्यावर आयुर्वेदात काय उपचार आहे? त्यानंतर अंगाची थरकाप होणे, बोटाची, हातपायांची, आणि असं बी सांगितलं जातं की त्यांना वंदत्व बी मद्यमामुळे येऊ शकते. पण असं म्हटलं जातं की वंदत्व जरी नाही आले, त्याला जरी अपत्य झालं तरी होणारे अपत्य ही मुलगीच असते असं समज ग्रामीण भागात अजूनही मानला जातो. तर यावर काही उपचार आहेत का, खरं आहेत का? विसराळूपणा, त्यानंतर अनुवंशिक रोग होणे म्हणजे डायबिटीस, मधुमेह, थायरॉइड, आयुर्वेदात काय आहे का ते आपण जाणून घेऊया. प्रेक्षक, आपण खूपच छानच प्रश्न असा विचारला आहे, पण आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. त्यासोबतच सरांनी काही आरोग्यदायी टिप्स आणले आहेत तेही पाहूया, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. शरीर आणि मनावर होणार हां, परिणाम. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांनी आपल्यासाठी काही आणखीन आरोग्यदायी टिप्स आणले आहेत. कोणते ते पाहूया. टिप नंबर 3, तोंडाला रुची येऊन भूक लागण्यासाठी लिंबूचा रस, जिरे, लवंग, वेलदोडे, मिरे, सैंधव, पादेलोण आणि साखर या सर्वांचे 2-2 ग्राम चूर्ण एकत्र मिसळून सकाळ संध्याकाळ घेत जावे. याने तोंडाला रुची येऊन अन्नावरती इच्छा येते. टिप नंबर 4, दररोज सकाळी संध्याकाळी दुर्वांचा रस पचेल इतक्या प्रमाणात 1 ते 4 चमचे म्हणजेच 5 ml ते 20 ml घेत गेल्यास वाढलेले पोट कमी येते, शरीरातील रक्त वाढू लागते आणि शरीरातील उष्णताही कमी होते. वजन कमी करणाऱ्या इतर उपचारांसह याचा उपयोग करावा. तर प्रेक्षको, आपण ब्रेकवरती जाण्याआधी रुपेशजीने एक प्रश्न विचारला होता मद्यपानाविषयी. सर, काय सांगाल तुम्ही? खूप सुंदर प्रश्न विचारला आहे बरं का रुपेशजी तुम्ही. त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन, कारण याच्यात बोलण्यासारखं भरपूर आहे. पहिली गोष्ट अशी आहे की दारू पिल्यानंतर मनुष्य खरंच बोलतो वगैरे जे नाही, हे काय एवढं फारसं आतल्या गाठीचा एखादी व्यक्ती असेल तर 1-2 वाक्य त्याची खरी असू शकतात. जी गोष्ट रजोगुणाने युक्त आहे, जी तमोगुणाने युक्त आहे, ती गुरु आणि आवरक अशीच असते. सतगुण हा लघु आणि प्रकाशक आहे आणि त्यात खरं बोललं जातं. त्यामुळे हे अर्ध सत्य आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अवदंश किंवा चकणा ज्याला मराठीत म्हणतात ना, असे पदार्थ जे आहेत ते जर आयुर्वेदात जे सांगितले ते घेऊन त्याच्याबरोबर जर मद्यपान केलं गेलं तर मग नशा चढणं हा प्रकार जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होते आणि त्याचा त्रास जो आहे तो शरीरावरती होत नाही आणि मनालाही होत नाही आणि बोलणं जे आहे ते बऱ्यापैकी चांगलंच राहतं शेवटपर्यंत या लोकांचा. हा दुसरा एक भाग आहे, तो लक्षात घेणं गरजेचं आहे. अनुवंशिकता याने बिघडते का नाही, तर नक्की बिघडते. आपल्या शरीरातले जे जीन्स आहेत, क्रोमोझोम्स आहेत, DNA स्ट्रक्चर्स आहेत, ह्याच्यात बदलण्याचं सामर्थ्य कुणात आहे, तर मद्यामध्ये आहे, विषामध्ये आहे, इमोशनल स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीमध्ये आहे, पोल्युशन पाण्याचं किंवा हवेचं किंवा मातीचं जे आहे त्याच्यामध्ये आहे, ड्रग्ज वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे मद्यपान केल्यानंतर त्याचा उत्पन्न होणारा परिणाम जो आहे तो प्रकृतीवरती मुलाबाळांच्या येऊ शकतो, हे अगदी नक्की आहे. मुलगा होणं आणि मुलगी होण्याच्या विषयीचं आयुर्वेदाचं जे तंत्र आहे त्यात 2 वीर्य धरलेली आहेत. म्हणजे जी पोटंट शक्ती जी आहे शरीरातली, कोणत्याही पदार्थांच्या मधली शक्ती, ती उष्ण आणि शीत अशा पद्धतीने सांगितलेली आहे. तर दोघांच्या शरीरात ज्या वेळेला उष्णता असते, स्पेशली आर्तवम आग्नेयम असं म्हटलेलं आहे. स्त्रीचं शरीर हे उष्ण धरलेलं आहे आणि तिचं आर्तव म्हणजे स्त्रीबीज हे गरम धरलेलं आहे. आणि शुक्रम तू सौम्यम, तर शुक्राचा सौम्यपणा जर दारूने कमी व्हायला लागला आणि ओज कमी व्हायला लागलं तर आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार आणि या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू प्रूव्ह होतील. इतर प्राणीमात्रांच्यामध्ये हे दिसतं, उष्णतेचा संबंध जो आहे तो जेंडरशी कसा येत होतो. आणि हे लक्षात घेता शरीरात दोघांच्याही उष्णता उत्पन्न झाली तर मुलगी उत्पन्न होण्याची प्रॉबिलिटी वाढते. एक्झॅक्टली तसंच होतं असं नाही आहे, याच्यावरती रिसर्चही होणं गरजेचं आहे, परंतु हे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार बरोबर आहे. त्यामुळे हा भाग जो आहे तो तिन्ही गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या आता मी या पद्धतीत सांगितल्या. बरोबर आहे. आता महत्त्वाचा जो भाग आहे तो मद्य जे आहे त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, तर हे प्रकृतीनुसार बदलणारं प्रकरण आहे. मग अशी मी जसं सांगितलं तर 1 ते 2 ड्रिंक्स जी आहेत ना ती घेतली तर पहिली अवस्था जी आहे तीच मेंटेन राहते. त्याच्या पुढं जर ती व्यक्ती गेली 5 ड्रिंक्सच्या पुढं तर मात्र त्याच्या शरीराची येणारी लक्षणं जी असतात ती फार भयानक अशा पद्धतीची यायला लागतात. आणि एक अनुतर्श नावाचं एक प्रकरण जे आहे ना ते आयुर्वेदात सांगितलं आहे. तर्श म्हणजे तृष्णा. तर तृष्णा लागल्यानंतर जे मद्य घ्यायचं आहे ना ते जेवणाच्या नंतर घ्यायला सांगितलेलं आहे. ग्लानी जी आहे शरीराची ती कमी व्हावी एवढ्यासाठी आणि तृष्णा जी आहे ती कमी होण्यासाठी म्हणून हे प्रकरण सांगितलं जातं. आणि त्यांनी तणावसुद्धा कमी होतो. याची मात्रा खूप कमी असते आणि अशा पद्धतीने एखादी व्यक्ती कधीमध्ये जर हे घेत असेल तर त्याचा दोष त्याच्या शरीरात येत नाही, हे प्रकरण नक्की घडत असतं. आता हा सगळा भाग असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की व्यसन कुणाला म्हणायला पाहिजे. म्हणजे कोणतीही पदार्थाचं व्यसन लागू शकतं किंवा कृतीचं लागू शकतं. पदार्थांच्यामध्ये गांजा आहे, चरस आहे, दारू आहे, LSD आहे, हेरोईन आहे, ब्राऊन शुगर आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या द्रव्यरूप अशा आहेत की ज्याचं व्यसन तुम्हाला लागू शकतं आणि त्याशिवाय चैन पडत नाही असं होतं.
आणि काही कृती अशा असतात म्हणजे याच्यामध्ये हस्तमैथुनाची सवय आहे, व्हिडिओ गेम्स खेळणं आहे किंवा मोबाईल सतत बघणं आणि चाचपडणं आहे. म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी असं सकाळी उठल्यानंतर माणसं म्हणतच नाही, चाचपडत सगळीकडे उशीकडे खाली गेलेला मोबाईल जो आहे तो घेऊन ते खेळत बसतात आणि मग त्यांचं मन जे आहे ते विकृत व्हायला सुरुवात होते. 2-2 मिनटामध्ये तुमचा मेंदू जो आहे तो रिॲक्ट होऊ शकत नाही समोरच्या गोष्टीला आणि त्या रील्सचा वाईट परिणाम, विकृत परिणाम तुमच्या शरीरावरती येत असतो. तर हे सगळं प्रकरण होत असताना प्रीफ्रंटल लोब किंवा आपण लक्षात असं घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये कोणता असा भाग आहे मेंदूमध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला व्यसन लागतं हे बघणं खूप गरजेचं असतं. आणि ते जर लक्षात घ्यायचं असेल तर तुम्हाला रिवॉर्ड सर्किट नावाचा एक मेंदूतला जो भाग असतो ना, जो कशाशी संबंधित आहे तर आपल्या शरीरामध्ये जे असलेलं मेसोलिम्बिक डोपामाइन सिक्रिएट करणारं जे सेंटर आहे ना त्याच्याशी संबंधित ही गोष्ट मेंदूमध्ये घडत असते. आणि होतं काय की प्रीफ्रंटल लोबमध्ये आपली निर्णय क्षमता ठरत असते आणि आपला आत्मसंयम जो आहे किंवा इंद्रियांचं दमन जे आहे ते त्याच्यामुळं जमत असतं आणि साधना करताना तोच भाग जो आहे तो वाढवायचा असतो. आणि नेमकं होतं काय त्याचं काम मंदावतं आणि आपल्या शरीरामध्ये डोपामाइन सिक्रिएट करणारा हा जो ॲमालोगाडा नावाचा भाग आहे तो आणि लिम्बिक सिस्टीम जी आहे ना ती ॲक्टिवेट व्हायला लागते. आणि ते झाल्यानंतर काय व्हायला लागतं की डोपामाइन एकदा शरीरातनं बाहेर पडायला लागलं की आपल्याला आनंदाची भावना जी आहे ती आतून यायला खूप मोठ्या प्रमाणाने सुरुवात होते. आणि मग नंतर असं होतं की बेसल गँग्लियन नावाचा जो आपल्या मेंदूतला भाग जो आहे ना तो सवयी लावून घेत असतो आणि टिकवत असतो, त्यामुळे व्यसन लागतं. तर व्हायला काय पाहिजे, तुमचं नामस्मरण व्हायला पाहिजे, तुमची दृष्टी जी आहे ती ऊर्ध्वगामी व्हायला पाहिजे, तुमचा श्वास मेंदूकडे जायला पाहिजे आणि ह्याचं तुम्हाला व्यसन लागायला पाहिजे, नामस्मरणाचं व्यसन लागायला पाहिजे. ते झालं तर हे जे शरीरातले घटक आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि माणूस उत्क्रांत होतो आणि त्याला सॅल्वेशन किंवा मुक्तीची प्राप्ती होऊ शकते. आणि त्याच्याबरोबर विरोधी काम जे आहे ते हे दारूमुळे होत असतं. तर व्यसनाच्या हिशोबाने हे मी एवढ्यासाठी सांगितलं की तुम्ही साधना करताना करणारा जो प्रकार आहे मनाचा आणि शरीराचा तो आणि त्याच्याबरोबर जर लक्षात घेतलेलं हे प्रकरण जर बघितलं तर ही दोन टोकं कशी आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि आपण खाईत जायचं का चांगल्या पद्धतीने उत्क्रांत व्हायचं हे आपलं आपण ठरवणं हे खूप गरजेचं असतं. तर आता हा सगळा भाग झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा लक्षात घ्यायला लागतो की आपल्या शरीरावरती या मद्याचा परिणाम कुठं कुठं कसा कसा येतो. तर टेस्टोस्टेरॉनची लेवल जी आहे ती यांनी कमी होत जाते आणि त्यामुळे शुक्रजंतू शरीरातले जे आहेत पुरुषाच्या वृषणातले ते जे आहे ते मार खायला लागतात, त्यांचा काउंट कमी येणं वगैरे हे व्हायला लागतं. इच्छा असते पण ॲक्ट होत नाही, हे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने या गोष्टी घडायला लागतात. रक्तवाहिन्या पहिल्यांदा विस्फारित होतात मध्य थोडंसं घेतल्यानंतर आणि नंतर त्याचं कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं. मेद जो आहे तो विकृत पद्धतीने पचायला लागतो आणि आर्टेरोस्क्लेरोसिससारखा भाग झाल्याकारणाने तुम्हाला हृदरोग जो आहे तो वाढायला लागतो. तुम्हाला जर मधुमेह असेल तर मधुमेहाची साखरेची पातळी जी आहे तीसुद्धा याने झपाट्याने हळूहळू वाढायला सुरुवात व्हायला लागते. आणि मग हे सगळं होत असताना रक्तपित्त नावाचा जो आजार आहे तो तुम्हाला उत्पन्न होतो. नाकातून रक्त येणं, तोंडाला मद्याचा वास येण्याच्या बरोबरीनं मत्स्यामगंधत्व असं सांगितलेलं आहे. असा अंबूस असा एक मासे जसे सडल्यानंतर वास येतो ना तसा तोंडाला वास यायला लागतो आणि त्याला ऊर्ध्वगत असं म्हटलेलं आहे. पलांडू किंवा कांद्याचं सेवन करून हा वास घालवणं आणि रुईच्या पानांचे अनेक औषधी उपयोग त्याच्यासाठी आपल्याला करता येत असतात. पण हे सगळं होत असताना रक्तदाबाची वाढ व्हायला लागली की हृदरोग उत्पन्न होणार आहे. चक्कर येणं हे प्रकरण त्यातून सुरू होतं. या व्यक्तींना स्ट्रोक्स जे आहे ते ब्रेनमध्ये सेरियल स्ट्रोक होऊ शकतात. अर्धांगवायूचा झटका जो आहे तो येऊ शकतो. जलोदरासारखा मगाशी सांगितलेला जो भाग आहे तो सुरू होतो. लोक पहिल्यांदा मजा म्हणून पित असतात, माझं कंट्रोल आहे असं म्हणत असतात आणि स्ट्रेस टेन्शन आल्यानंतर किंवा पैसा वाढल्यानंतर त्यांचं पिणं जे वाढायला लागतं. म्हणजे पहिल्यांदा व्यक्ती दारू पित असते आणि कालांतराने दारू व्यक्तीला प्यायला लागते आजाराच्या स्वरूपामध्ये आणि मग जे प्रकरण सुरू होतं त्याच्यामध्ये सगळं घरदार आजारी पडतं. लहान मुलं जी असती भेदरून जातात. स्त्रियांना त्यांचं अस्तित्वच राहत नाही इतपत सगळ्या गोष्टी बघायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यावरती घाला पडू शकतो. आणि आम्ही असे पेशंट बघतो की जलोदर झालेला आहे तर त्याला आम्ही फक्त दुधावरती ठेवतो, गोमूत्राची काही औषधे देतो आणि त्याचं पाणी बंद करतो. तर ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितलेल्या अशा लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून बाहेर काढता येत असतं. परंतु काही जणांची दारूची डिझाईन एवढी जबरदस्त असते की ते मित्रांच्याकडनं वगैरे मागून ह्या गोष्टी घेतात आणि पाणी पिऊ नका म्हणून सांगितलेलं असतं तर संडासात गेल्यानंतर तिथलं पाणी पितात कारण बाहेर सगळे लोक ओरडतील म्हणून. तर हे गेल्यानंतर त्या व्यक्तीची हालत काय होते हे 2-3 महिन्यात ती व्यक्ती या जगातून निघून जाते. असा एकंदरीत अनुभव जो आहे तो प्रत्येक वैद्याचा आहे.
हे सगळं लक्षात कशासाठी घ्यायचं आहे की आपण सुरुवात कुठं करतो आणि किती चांगले असतो, आणि नंतर आपल्या वर्षानुवर्ष जे फोटो काढलेले आहेत ते जरी फक्त अल्बम बघितला ना तरी आपण किती खाईमध्ये चाललो हे त्या व्यक्तींच्या लक्षात येईल. आणि म्हणून माझं प्रत्येक व्यक्तीला असं म्हणणं आहे की जे मद्यपान करतात ना त्यांनी ICUमध्ये जाऊन या जलोदराचे पेशंट पाहावेत, आणि जे स्वस्थ आहेत त्यांनीसुद्धा अधूनमधून या हॉस्पिटल्सना भेटी द्याव्यात. नुसतंच हिल स्टेशनला फिरायला गेलेलं आहे, फॉरेनला गेलेला आहे, मजा केलेला आहे, असं मनपूर्तम समाजचरित आयुष्य किती जगणार तुम्ही? हा दिलेला देह जो आहे तो कोणत्या गोष्टीसाठी वापरायचा आहे हे जर ठरलं तर तुम्ही ह्या व्हिजिटसुद्धा करत चला, तर मन आणि शरीर तुमचं टाळ्यावर येण्याची निश्चित शक्यता असते. हा भाग लक्षात घेतल्यानंतर त्वचेवरती येणारा पहिला परिणाम जो असतो तो दारू किंवा बिअर घेतल्यानं चेहरा जो आहे तो गुलाबी होतो. म्हणजे काश्मीरमधला हा माणूस आहे की काय, एखादा गोरा माणूस असेल तर वाटतं, पण ही रुबिफिसेंट ॲक्शन असते त्या स्किनवरती आलेली. आणि दारू जेव्हा तुम्ही पिता किंवा बिअर घेता तेव्हा कोबाल्ट नावाचा जो धातू आहे तो तुमच्या शरीरामध्ये जास्ती शोषला जातो यकृतात, आणि त्याचा परिणाम म्हणजे हृदरोगावरती त्याचं परिवर्तन होतं आणि हार्ट अटॅक त्यांनी येण्याची शक्यता वाटते, जास्ती वाढायला लागते. तर हा सगळा भाग लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. अजूनही ह्याचे जे तोटे आणि धोके आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे, तर त्याची उत्तर जी आहे ती आपल्याला काढता येणार नाही. मला वाटतं एक फोन येतो आहे, आपण तो घेऊया आणि त्याचं उत्तर देऊया. चर्चेच्या दरम्यान आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगलजी आहेत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मला नमस्कार. असं प्रश्न विचारायचा की नेव्हीमध्ये जाणारे असतात तर त्यांना मद्यपान करायला लागतं, तर मग ते सारखं मद्यपान करून त्यांच्यावर किडनीवर परिणाम होऊ शकतो का? आणि होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यावी की ब्रँडी वगैरे घेतात खोकल्यासाठी, तर त्यासाठी पण ते थोडंच होतात असतं अल्कोहोल, तर मग ते त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो का? आपण मुलाला देतो किंवा आपण स्वतः घेतो तर. धन्यवाद. चांगला प्रश्न आहे की छोट्या प्रमाणात ते घेतलं आणि औषधून घेतलं आणि न सांगता जर कुणी दिलं, डॉक्टरनी तर गोष्ट वेगळी आहे, पण नाव ब्रँडी असं लिहिलेलं आहे, घरी बाटली आणून ठेवलेली आहे आणि ती एक चमचा घेतोय, तर त्या एकाचे 2 चमचे आणि 20 चमचे होण्याला वेळ लागत नाही. आणि लोक सगळं बघत असतात टी व्हीवरती किंवा पिक्चर्स वगैरेमध्ये. स्मोकिंग जे आहे ते इंजुरियस आहे तब्येतीसाठी, दारूसुद्धा त्रासदायक आहे, पण ती घेताना जर मुलांना दिसत असेल आणि 2 वाक्य फक्त जर टाकली तर याच्यात सरकारचा सुद्धा उद्देश काय हे समजत नाही. कराच्या हिशोबाने या गोष्टी असतात, पण आपल्या घरातलं मूल जे आहे ते चुकीच्या पद्धतीने वागू लागतं असं एकंदरीत व्हायला लागलं तर तब्येतीचा विचार करणं गरजेचं आहे. आर्मी, नेव्ही किंवा इतर ठिकाणी दारू घेणं हे जे प्रकरण आहे हे इंग्रजांनी सुरू केलेलं आहे. पूर्वीच्या काळीसुद्धा या गोष्टी घडायच्या, पण क्रौर्य वाढावं आणि आपण काय करतो हे न समजण्यासाठी ते केलं जावं असं जर म्हणत असेल कोणी तर फारसं आपण त्याच्याशी सहमत नाही आहे. देशभक्ती हे एकच अमृत असं आहे की तुमच्या शत्रूच्या प्रतीचं जे क्रौर्य आहे ते उत्पन्न करू शकतं. तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरजच का पडावी, हा एक भाग आहे. आणि दुसरा, मांस पचण्यासाठी म्हणून दारू घेतली जाते असं बऱ्याच वेळेला होत असतं आणि त्याच्यासाठी हे घेणं हा भाग जो आहे तो वेगळा आहे. पण त्याला कुठंतरी एक प्रतिष्ठा लाभून देणं आणि त्याच्यासाठी दर शनिवारी किंवा रविवारी बसून आर्मी नेव्हीमध्ये कुठेही दारू घेणं हे प्रकरण जे आहे ना हे सुद्धा योग्य नाही आहे. कारण तुम्ही चुकीचं वागले की तुम्हाला रट्टे बसणार हे नक्की आहे. तुम्ही मग तो ऑफिसर असा, मंत्री असा किंवा वैद्य असा, डॉक्टर असा, कामगार असा किंवा काही असा, चुकीची शिक्षा जी आहे ती इथंच या जगामध्ये आपल्याला मिळत असते आणि मद्यातून तर ती नक्की मिळते. कारण मद्याचा गुण आशुकारी आहे, पटकन शरीरावरती परिणाम करणार आहे, मनावरती परिणाम करणार आहे. त्यामुळे कोणत्या तरी गोष्टीच्या आडून दारू पिणं हे प्रकरण जे आहे ना हे योग्य नाही आहे. काही लोक सांगत असतात, काही म्हणतात की इस दुनिया की पागलपन को भूलने के लिए मैं दारू पिता हूं. याला काय अर्थ आहे? पण तू स्वतः काय करतोय हे बघायचं नाही आणि इतरच गोष्टी जर लक्षात घ्यायच्या तर त्याला काही अर्थ नसतो. तर दारू न घेणं हेच प्रकरण चांगलं आहे. घेऊन आजारी पडल्यानंतरची जी औषधं आहेत ती तरी मग नीट घ्यायला पाहिजेत आणि त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करून पुन्हा दारू घ्यायला नाही पाहिजे. हे प्रकरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फारच महत्त्वाची माहिती सांगितली सर तुम्ही. प्रेक्षको, सरांनी आपल्याला मद्यपानाविषयीचे दुष्परिणाम पण सांगितले. आता दारू कशी सोडावी हे आपण जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.
तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. सरांसोबत आज आपण चर्चा करत आहोत मद्यपान याच्याविषयीचे समज आणि गैरसमज याबद्दल. तर सर, एक प्रश्न येतो की अल्कोहोल विड्रॉवल सिंड्रोम हे आपण नेहमीच असं ऐकतो की ज्यांनी मद्यपान सोडलं आहे की त्यांना हा सिंड्रोम झाला आहे. तर हे काय आहे, त्याबद्दलची चिकित्सा काय आहे, त्यासोबतच दारू कशी सोडावी याबद्दलही सांगा, आणि दारूवरती काही संशोधन वगैरे होत असेल तर त्याबद्दलही सांगा. बरोबर आहे. कसं होतं, दारू पिणाऱ्या लोकांना जे भयानक लक्षणं जे आहेत त्याच्यामध्ये हृदरोग जो आहे ना, त्यात हृदरोग हे एक लक्षण उत्पन्न होतं आणि त्या ॲट्रियल फिब्रिलेशन या पद्धतीचं असतं आणि त्याच्यामध्ये एम्बोलिझम वगैरे येऊन हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ब्रेनला डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे दारू न पिणं हे चांगलं आहे. प्लेटलेट काउंट शरीरातला जो आहे ना, रक्तातला, तो कमी व्हायला लागतो. डोपामाइन रिझर्व जे आहे ते वापरले जातात आणि त्यामुळं डोपामाइन हायजॅकिंग जे आहे ना ते सुरू होतं आणि त्यामुळे ज्या गोष्टींना आनंद मिळायला पाहिजे, मुलगी पहिली आली, लग्न ठरलं, आनंद नाही, चांगला पिक्चर बघून आला आहे, आनंद नाही, चेहरा सतत जो आहे ना तो रडवा चेहरा, असं जे प्रकरण होतं ना ते खूप घातक आणि त्रासदायकाचं प्रकरण घडतं. मेंदूची ॲट्रॉपी जी आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जलद व्हायला लागते. एकदम दारू सोडली ना की हातापायाला कंप सुटणं, मूर्छा येणं, तहान लागणं आणि ह्याच्याबरोबरीनं चिंता जी आहे ती वाढणं, क्रोध जो आहे तो जास्ती उत्पन्न व्हायला सुरुवात होणं, तीव्र ज्वर किंवा त्याच्यावर घाम खूप मोठ्या प्रमाणात येणं, बेशुद्धी येणं आणि आपसमारासारखी लक्षणंसुद्धा येतात. तर ह्या प्रकरणाला जे म्हटलं जातं ते विड्रॉल इफेक्ट जो आहे ना तो म्हटला जातो याला, आणि असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत दिसतं. 2 ते 4 दिवस दारू बंद केल्यानंतर ही लक्षणं दिसायला लागतात. तर दारू सोडताना कृपा करून तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा. पादेनापथ्यम अभ्यस्तम पादेन वातयेत. मद्य हळूहळू कमी करायचं, गाईचं दूध हळूहळू घ्यायचं, म्हणजे दारू सुटते आणि दूध सुरू होतं. हे तरी करा, किंवा वैद्याकडे जाऊन जी दारू आहे त्याचा ब्रँड त्याला दाखवा, विधी जो सांगितला आहे त्या पद्धतीने वागा आणि मद्य थोड्या प्रमाणात घेत हळूहळू त्याची क्वांटिटी कमी करत चाला, तर तुमची दारू सुटणार आहे. ह्याच्याबरोबर मत्स्यासनासारखा भाग आहे, भ्रामरी आहे, ओंकार आहे, सर्वांगासन आहे, शंखमुद्रा आहे, शांभवी मुद्रा आहे, ही तुम्ही करायला लागा. त्याच्याबरोबर घोड्याचा घाम जो असतो ना तो औषधासाठी वापरला जातो. तर फेदरीन नावाचं त्यातलं जे प्रोटीन आहे ते आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जर दारू आली तर आल्डिहाइडसारखे काही पदार्थ आहेत ते यकृतामध्ये तयार होतात आणि मळमळ सुरू होते, उलटी सुरू होते आणि त्यामुळे दारू घेतली की त्याचा त्रास होतो. त्या घोड्याच्या घामाचा रिसर्चसुद्धा जो आहे ना तो हळूहळू मार्गी लागलेला आहे आणि त्या पद्धतीचं प्रकरण याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. सूटशिखर नावाचं जे औषध आहे ते कांद्यामध्ये ठेवायचं आणि तो कांदा फुपाट्यात भाजून घ्यायचा आणि त्याचा रस जर पोटात घेतला तर दारू सुटायला उत्तम मदत होते. अंबली फेरी फॅमिली जी आहे ना, जे गाजराचं बी आहे किंवा धने आहेत किंवा आपले बडीशेप वगैरे आहे, ओवा आहे, याची पावडर जर पोटात घेतली तर सवय लावणारे जे आपल्या शरीरातल्या गोष्टी मेंदूतल्या मगाशी मी उल्लेख केला ना त्या सगळ्यावरती त्याचा सूदिंग इफेक्ट येतो आणि ती गोष्ट करण्याची इच्छा जी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. प्रीफ्रंटल लोबचं काम जास्ती चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. तर हाही प्रयोग तुम्ही करू शकता. सडलेला जो नारळ असतो त्याचा चूर्ण जे आहे ते लिंबाच्या मध्ये भरून तो लिंबू वाळून नंतर पोटात घेणं, असा एक प्रकार जो आहे ना तो सुद्धा करता येतो. ह्याच्याबरोबरने तुम्हाला दुधाचे बस्ती घेता येत असतात. डोक्याला काखीस्थानी जळवा लावणं, शंखप्रदेशी जळवा लागणं, ह्या पद्धतीसुद्धा तुम्ही दारूचं व्यसन जे आहे ते कमी करू शकत असता. ह्याच्याबरोबर अंगाला काही विशिष्ट पद्धतीची तेलं, श्रीबिल्व तेल म्हणून आहे ते लावणं, नस्त्यासाठी काही भाग वापरणं, असं केलं तर तुमच्या मनावरती कंट्रोल येतं. तुम्ही काहीतरी साधना करा, चांगल्या धार्मिक ग्रंथाचं वाचन करा. आपल्या मुलाबाळांच्याकडे आई वडील जर असतील ना आपले 30-35 व्यक्तींचे, तर रात्री झोपलेले असताना त्यांचे चेहरे बघत चला, तर तुम्हाला पोटात कालवलेले राहणार नाही आणि या व्यसनातून बाहेर पडण्याची जी एक पूर्वपीठिका किंवा फाउंडेशन तयार व्हायला पाहिजे ते त्यातून उत्पन्न होऊ शकतं. तर हा सगळा भाग लक्षात घेत असताना काही गोष्टी अशा आहेत वनस्पती की ज्याचा वापर तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटमध्ये करू शकता आणि लवकर ह्या आजारातून बाहेर पडू शकता आणि त्यातून उत्पन्न होणारे जे इतर उपद्रव किंवा कॉम्प्लिकेशन्स आहेत तीसुद्धा तुम्हाला होणार नाहीत. तर ह्याच्यात एक महत्त्वाची वनस्पती इथं जी आहे ना ती तुम्हाला मी दाखवतो. ही आमलकी नावाची वनस्पती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल. आवळा, च्यवनप्राशचा आवळा. तर या पानांचं चूर्ण जे आहे ते पोटामध्ये घेतलं तर गॉल ब्लॅडर स्टोनसुद्धा कमी येतो आणि फायब्रॉसिस जी आहे ना लंगमधलं आणि यकृताच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो सिरॉसिसचा प्रकार आहे त्याच्यासाठी हे अप्रतिम उपयोगी पडणारं औषध आहे. त्याच्याबरोबर दुसरं हे कडुनिंब नावाची वनस्पती तुम्हाला माहीत असेल. तर या वनस्पतीच्या पानांचा रस जर पोटात घेतला तर पिवळे धमक असे जुलाब होतात. यकृताचं काम सुधारायला लागतं. गृहिणी म्हणजे लहान आतडं चांगलं काम करतं. पॅनक्रियाज म्हणजे आग्नेयाशयावरतीचा चांगला परिणाम होऊन साखर जी आहे ती रक्तातली कमी यायला लागते, रक्तदाब कमी यायला लागतो आणि दारूचं व्यसन जे आहे ना ते कमी व्हायला आणि अप्रतिम फायदा होतो. ह्याच्याबरोबरीनं नेहमी मी जी वनस्पती दाखवतो ती म्हणजे शतावरी. हिला पिवरी आणि धीरा असे पर्यायी शब्द आहेत.
तर मनाचं धैर्य वाढणं आणि धृती चांगली टिकून राहणं हे प्रकरण व्हायचं असेल तर दारू सोडताना या वनस्पतीचा चूर्णाचा किंवा रसाचा तुम्ही वापर करूनच घ्यायचा आणि त्याच्याबरोबर शिरोधारा आणि इतर मी सांगितलेले उपचार करायचे, तर दारूच्या व्यसनातून मुक्ती ही लवकर मिळू शकते. यकृत चांगलं सुधारतं, जठरावरती झालेला परिणाम उत्तम पद्धतीने सुधारतो, अंगारचं दूध स्त्रियांचं याने वाढतं आणि पाळीच्या संबंधित तक्रारीसुद्धा याने कमी येतात. आणखीन एक वनस्पती इथं तुम्हाला मी दाखवतो ती म्हणजे कोरफड. हे यकृतासाठी अतिशय उत्तम औषध आहे. दारू पिऊन ज्यांचे डोळे खराब झालेले आहेत अशा व्यक्तींना या कोरफडीचा गर जो आहे ना तो हळदीवरती घेणं हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतं. ह्याचा एक वापर आपण करून घेतला जायला पाहिजे आपल्याकडून. आणखी एक वनस्पती आहे, ह्याचा वापर आपण फक्त काविळीसाठीच करतो असं नाही आहे, तर मद्यपानातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टीसाठी करू शकतो. ह्याच्या पानांचा रस रोज सकाळी घेणं आणि तो मधावरती घेणं असं 21 दिवस करावं. तर ह्या काही वनस्पती आहेत ज्याचा वापर करून तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडनं सल्ला घेऊन यातून मुक्त होऊ शकता. दारू न पिणं चांगलं आणि आपलं आरोग्य टिकवणं हे त्यापेक्षाही जास्ती चांगलं आहे. बरोबर आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.